हॅलो गाईज, इथे बघू शकता KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड हा स्टॉक आहे. याचा ॲनालिसिस आज आपण करणार आहे. इथे बघा मार्क कंटिन्युअसली फॉल करतोय स्टॉक आणि खरंच आपल्या गव्हर्नमेंटने ग्रीन एनर्जीला सपोर्ट करणं बंद केलं आहे का? हा स्टॉक एवढा का पडतोय? तर याचं रिझन तसं नाही आहे. इथे बघा 2022 पासून एक डायरेक्टली मुवमेंट आणि एवढी मुवमेंट आल्यानंतर एक छोटंसं करेक्शन एक्सपेक्टेड होतं आणि ते आलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही आपला जो पॅटर्न आहे तो इथे वर्क होतोय. फॉलिंग ट्रेंड ज्यावेळेस मार्केट फॉल करतं आणि इथे बेस क्रिएट करतो म्हणजे ॲक्युमुलेट करतो, त्यावेळेस आपण ट्रेड घेत असतो. इथे बघा माझी जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती बेसमध्ये म्हणजे जो ॲक्युमुलेशनचा जो फेज आहे त्याच्यामध्ये आपण बाईंग करतो आणि साधारण आपलं टार्गेट एक 25-30% असतं. 1-2 वेळेस ज्यावेळेस मार्केट ॲक्युमुलेट करतं त्याच्यानंतर मार्केट तिथून एक वरती अपसाईड मूव्ह देतं. इथे बघू शकता ही एक छोटीशी रेजिस्टन्स एरिया हा एक. याच्यामध्ये बघा मार्केट मूव्ह केले, पुन्हा इथे मूव्ह करते आणि इथून मार्केट आता खाली येते. साधारण ह्या लेवलला पुन्हा एकदा आपण बाईंग करू आणि इथून आपलं टार्गेट आता डायरेक्टली 100% असेल. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. टेक्निकली पण हा जो स्टॉक आहे तो स्ट्रॉंग आहे. जो ॲक्युमुलेशनचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सध्या स्टॉक आहे आणि त्याच्यामुळे बाईंगसाठी बेस्ट आहे. साधारण 100%ची रॅली इथून दिसते आहे. इथे बघू शकता तुम्ही screener.comला मार्केट कॅप 8,000 आहे. डेप्थ बघा 5,192. डेप्थ थोडंसं जास्त आहे, पण ग्रीन एनर्जीची कंपनी आहे त्याच्यामुळे डेप्थ थोडंसं असणारच आहे. त्याच्यानंतर इंट्रिन्सिक व्हॅल्यू बघू आपण 952. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट बघा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू 952 आणि करंट प्राईस 402. म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या पेक्षा करंट प्राईस कमी म्हणजे बाईंगसाठी बेस्ट स्टॉक आहे. फेअर व्हॅल्यू एकदम फेअरच्या पण खाली व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे घ्यायला काहीच अडचण नाही. पेग रेशो बघा 0.27 कमीच आहे. एकच्या आतमध्ये जे पेग रेशो असतात ते बाईंगसाठी बेस्ट मानले जातात. इथे बघा 200 DMAच्या खाली सध्या स्टॉक थोडासा बेरिश आहे, पण ठीक आहे, चान्सेस जाण्याचे जास्त आहेत. बॅलन्स शीटमध्ये बघू आपण इक्विटी बघा डायल्यूट केलेली आहे. रिझर्व 3,000 आणि इथे डेप्थ बॉरोईंग बघा 5,192. त्याच्यानंतर CWIP 163 वरून डायरेक्टली 918. ज्यावेळेस याचा रिझल्ट येईल त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट इथे दिसणार आहे या फेजमध्ये. हा जो रन असेल तो एक हार्डली 6 महिन्याचा रन असेल, फक्त इम्पॅक्ट याचा असणार आहे. हे जे वर्क चालू आहे सध्या, हे वर्क आता दिसत नाही आहे, पण हे वर्क ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट इथे दिसेल आणि स्टॉक डबल व्हायला ऑलमोस्ट फक्त 1-1.5 वर्षाचा पिरियड लागेल. जास्त काही मुवमेंट स्टॉक देणार आहे. इथे बघा शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बघा 54, 49. थोडासा स्टेक जो आहे तो इथे प्रमोटर्सनी कमी केला आहे. FIs बघा 8%वर आहे. DIs नाही आहे इथे आणि 40% पब्लिककडे. ज्यावेळेस DI बाईंग करेल आणि इथे CWIPचा इफेक्ट, ज्यावेळेस हा इफेक्ट दोन्ही सोबत होईल त्यावेळेस मार्केट ही रॅली कॅप्चर करेल. एकंदरीत स्टॉक आहे अशा पद्धतीने ग्रीन एनर्जीचा स्टॉक आहे. फंडामेंटली कंपनी चांगली आहे आणि टेक्निकली पण सपोर्ट करते, त्याच्यामुळे बाईंगसाठी बेस्ट. KPI ग्रीन एनर्जी अशा पद्धतीने या स्टॉकचं ॲनालिसिस आहे. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रिकमेंडेशन नाही आहे आणि जर कोणाला स्टॉकबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.